संपूर्ण महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात आणि साधेपणाने आमदार सतेज पाटील यांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली. गणरायाचे आगमन घरी होताच पाटील कुटुंबियांनी मनोभावे पूजा केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. तसेच त्यांनी राज्यात सुखशांती आणि समृद्धीकरिता गणरायाला साकडंही घालत कोल्हापूरवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. नमस्कार. गणेशोत्सवाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. विघ्नहर्ता म्हणून गणरायाची ओळख आहे आणि आनंद उत्सव प्रत्येकाच्या घरामध्ये आज गणरायाच्या आगमनामधून या ठिकाणी होतोय. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझ्या वतीनं गणेशाच्या मनापासून शुभेच्छा. तर आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत सर्वांची विघ्न गणराया दूर करू दे असं साकडंही त्यांनी गणरायाला घातले. नमस्कार. सर्वांनाच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. विघ्नहर्ता म्हणून गणेशाची ओळख आहे. आमच्या सर्व दक्षिण मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना मनापासून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. सर्वांचीच विघ्न दूर हो ही गणेशचरणी प्रार्थना. यावेळी डॉक्टर संजय पाटील, वैजयंती पाटील, शांतादेवी पाटील, पूजा पाटील, पृथ्वीराज पाटील, वृषाली पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांच्यासह कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह मराठी.